आगामी निवडणुका व लोकसभेला आलेलं अपयश पाहता शासनानं महिलांसाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना आणली। यंदाच्या आर्थिक बजेटमध्ये महायुती सरकारनं महिलांची मतं आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारनं सुरू केली। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत। परंतु दिसताना हा आकडा छोटा वाटत असला तरी राज्यभरातील महिलांची आकडेवारी व त्यांना वाटण्यासाठी लागणारा पैसा हा डोळे पांढरे करणारा आकडा आहे। या योजनेतून किती हजार कोटी महाराष्ट्राचे खर्च होणार आहेत, त्यामुळे इतर किती योजना बंद पडणार आहेत, लाडकी बहिणीच्या केवळ जाहिरातीवर किती शेकडो कोटी खर्च होणार आहेत, वित्त विभाग यावर काय म्हणतंय, या योजनेतून 1,500 मिळतील पण आपलंच किती नुकसान होणार आहे, याच विषयाचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहतात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल। मित्रांनो, एका वृत्तानुसार महिलांना वाटायला एका वर्षाला तब्बल 46,000 कोटी रुपये लागणार आहेत। तसंच 15 ऑगस्ट रोजी शासनानं लाडकी बहीण योजनेची केवळ जाहिरातबाजी करायला 200 कोटी रुपये खर्च करणार असल्याचा जी.आर. काढला। त्यामुळे आता या योजनेवरील खर्चावरून अनेक प्रश्न सध्या पडू लागलेत। एका न्यूज पोर्टलनं मागे दिलेल्या एका वृत्तानुसार राज्याच्या वित्त विभागानंच या योजनेवर चिंता व्यक्त केली होती। या वृत्तामध्ये म्हटलं होतं की महिला मुलींसाठी आधीपासूनच अनेक योजना सुरू आहेत, त्यावर करोडोंचा खर्च सध्या होत आहे। मग हे सगळं असताना आणखीन कोट्यवधींचा खर्च कशाला करायचा, या योजनेची काय गरज आहे, असा सवाल या विभागाने केला होता। आता दुसरीकडे जर पाहिलं तर मुलांच्या गणवेशाचा आणि गावाकडील रस्त्यांचे अनेक प्रॉब्लेम आहेत। एकीकडे शासन 46,000 कोटी रुपये महिलांना देण्यासाठी खर्च करत आहे, त्यासाठी करोडोंचा खर्च शासन करणार आहे। परंतु दुसरीकडे केवळ पैसे नाहीत, बजेट नाही, म्हणून अनेक कामं खोळंबली आहेत अशा चर्चा आहे। 15 ऑगस्टला झाला त्यावेळेस अनेक शाळेतील मुलांना शासनानं गणवेश देखील पुरवलेला नव्हता। तर दुसरीकडे गावातील रस्ते पाहिले तर आज काय अवस्था आहे सगळ्यांना माहिती आहे। शेतीकडे जाण्याचे रस्ते देखील खराब आहेत। आज अनेक गावातील नागरिक दयनीय अवस्थेत राहतात, तेथे खर्च होणे अपेक्षित आहे। अशा अनेक योजना आहेत की त्या बजेट नाही म्हणून बंद आहेत। त्या योजना सुरू केल्या तर नागरिकांच्या अनेक समस्या मिटतील। पण आता हजारो कोटींचं बजेट लाडकी बहीणीसाठी खर्च केलं तर या समस्या सुटणं दुरापास्त होईल हे नक्की। मित्रांनो, यंदाच्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पामध्ये 35,000 कोटींची तरतूद या योजनेसाठी केली असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी मागे सांगितलं। त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार किंवा अतिरिक्त पैसा कुठून आणणार हा जो काही प्रश्न पडलाय, हा प्रश्न राहतच नाही असं देखील अजित पवारांनी क्लिअर केलं होतं। मित्रांनो, कोणी काही म्हणू, तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। पुन्हा भेटूयात नवीन विषयावर, तोपर्यंत पाहत राहा चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल।